नमस्कार. आज आम्ही चाललो आहोत क्यूबेकला. क्यूबेक एक असं शहर आहे जिथे 80% जास्त लोक फ्रेंच बोलतात. फ्रेंच ट्रेडिशन, फूड कल्चर, सुंदर आर्किटेक्चर यामुळे इथे अगदी युरोपियन आणि फ्रेंच संस्कृतीचा अनुभव मिळतो. टोरंटोहून क्यूबेकला जाण्यासाठी ट्रेन किंवा बसने साधारण 12 तास लागतात. त्यामुळे आम्ही यावेळेस फ्लाईटने जायचं ठरवलं. आणि आम्ही फक्त 1 तासात क्यूबेकला पोहोचलो. क्यूबेक एअरपोर्टवर आल्यावर आम्ही आमच्या हॉटेलवर म्हणजेच ओल्ड क्यूबेकला अर्ध्या तासात पोहोचलो. आमचं हॉटेल एकदम सुंदर असं जुन्या काळातलं आणि ज्याचा ॲम्बियन्स एकदम हिस्टॉरिक होता. तो शातो म्हणजे फ्रेंचमध्ये घर सारखं होतं, पण हे एक टिपिकल लेआउट असतं जे तुम्हाला मिळतं घराचं, त्याला ते लोक हॉटेलमध्ये कन्वर्ट करतात. ल शातो दे पियर याला जर मराठीमध्ये आपण ट्रान्सलेट केलं तर पीटरचं घर असं म्हणू शकतो. हो का? ॲक्च्युली आम्हाला रूम 2 वाजता मिळणार होती. त्यामुळे आम्ही मधल्या वेळेत जरा फिरलो आजूबाजूला आणि जेवून घेतलं. कुठला पिझ्झा आहे करणार? हा आहे व्हाईट मोर्तादेला पिझ्झा. अच्छा. आणि पास्ता? हे क्रीमी पेस्टो न्योकी पास्ता. रूमवर येऊन आम्ही फ्रेश झालो आणि परत बाहेर पडलो. ओल्ड क्यूबेकमध्ये जी काही टुरिस्ट अट्रॅक्शन आहेत ती आमच्या हॉटेलपासून फक्त 2 मिनिटांवर होती. त्यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे हॉटेल फेअरमाउंट लेस शातो फ्रॉन्टेनॅक. हे हॉटेल 1892 पासून आहे आणि मोस्ट फोटोग्राफ्ड हॉटेल इन द वर्ल्ड म्हणून ओळखलं जातं. आम्ही जेव्हा मागच्या वेळी क्यूबेकला आलो होतो तेव्हा आम्ही डिनरसाठी या हॉटेलमध्ये गेलो होतो आणि हे आतूनही तेवढंच सुंदर आहे. आणि हा बाजूचा सगळा परिसर म्हणजे डफरेन टेरेस. आणि डफरेन टेरेसवरून हे जे पाणी दिसतंय ही आहे सेंट लॉरेन्स रिव्हर. आणि ही सगळी खाली जी घरं दिसत आहेत ना हे आहे पेटी चॅम्प्लेन. इथे आपण जाणार आहोत. इथली घरं, इथल्या गल्ल्या, त्यांचे कलर खूप सुंदर आहेत आणि त्यासाठी आमचा क्यूबेक पार्ट 2 नक्की बघा. आणि या डफरेन टेरेसवर अनेक आर्टिस्टचे समरमध्ये स्ट्रीट शो चालू असतात. जसा की हा अर्जेंटिनावरून क्यूबेकला दरवर्षी येतो. Next is really dangerous. Le prochain numéro plus difficile. The next is really difficult. Serious.
seriously, really difficult. Plus difficile, more. त्यानंतर आम्ही गेलो प्लेन्स ऑफ अब्राहमला. इथून संपूर्ण ओल्ड क्युबेक खूप छान दिसतं. अगदी हॉटेलच्या शेजारच्या लेन मधून बाहेर पडल्यावर लगेच होतं. पूर्वी काहीतरी एक रूल होता, मी सांगेन तो नंतर, मला एक्झॅक्टली लक्षात नाही, पण ज्या बिल्डिंगला बाहेरून जिने बांधलेत ना त्या बिल्डिंगला प्रॉपर्टी टॅक्स कमी असतो. तर म्हणून त्या काळात एक ठराविक काळात ज्या इथे बिल्डिंग बनल्या ना त्या सगळ्या बिल्डिंगला जिने बाहेरून आहेत. बरी. तर आम्ही प्लेन्स ऑफ अब्राहमला आलोय. तर इथून सगळं ओल्ड क्युबेक दिसतंय. सनसेटच्या वेळी इथे खूप लोक आली होती आणि जशी रात्र झाली तशी थंडी पण वाढली. अजून वरती जाण्यासाठी स्टेप्स आहेत. थंडी वाढली आणि काळोखी झाला आणि आम्ही आता जेवायला चाललोय. आम्ही जवळच असलेल्या एका स्ट्रीटवर गेलो जिथे खूप रेस्टॉरंट होती आणि लोक जेवायला बाहेरच बसली होती. इथे लोकांना समरमध्ये पॅटिओमध्ये जेवायला खूप आवडतं. गाड्यांसाठी हा रोड पूर्ण बंद होता. आणि त्यानंतर कॅनडामध्ये फेमस असलेलं काऊज आईस्क्रीम खाल्लं. जवळच एक स्ट्रीटवर म्युझिक शो चालू होता. तर असा होता आमचा क्युबेकचा पहिला दिवस. कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्लॉग हे नक्की सांगा आणि पूजा विथ करणला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, उद्या आम्ही जाणार आहोत चित्रकारांच्या आणि ओल्ड क्युबेकच्या कलरफुल गल्ल्यांमध्ये आणि पेतीज शॅम्प्लेनला. तर भेटू लवकरच.